स्टंप मध्ये मिळालेला ओव्हर पिच बॉल त्याला ओव्हर दी डीप मिड विकेट खेळलेला आहे. पहिला चेंडू थोडासा आतमध्ये येणारा होता आणि अशा वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेत असताना गोलंदाज कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम परूरपड आणि अशा वेळेला डीप कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला हा जबरदस्त फटका कमलाकर दादले आपला क्लास सिद्ध करतोय. क्लासिकल स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. फ्रंट फुटवर येऊन डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे 4. नाहीये. डीप मिड विकेट मध्ये हितेश आहे. पाहूया काय करतायत. आणि अशा वेळेला थोडासा स्लोवर वन टाकला. बाहेरच्या दिशेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि कदाचित पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय जरूर, परंतु इथे या ठिकाणी पंचांच्या निर्णयावर कदाचित गोलंदाज नाराज असावेत. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे आणि निर्धारित 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. सो इट्स टाइम तर चालू राहणार आहे कारण अशा वेळेला रिव्ह्यू घेण्याची रिस्क घेतलेली नाहीये. वाईटसाठी रिव्ह्यू इट्स ओके कधीतरी घ्यावा लागतो, परंतु ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग ॲट द स्टार्ट ऑफ ओव्हर नाही. करण तोडणकर म्हणतोय ठीक आहे एक्स्ट्रा धाव गेली तरी चालेल, पण त्यानंतर गोलंदाज कौस्तुभ काय करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. टोटल रन्स ऑन अ स्कोर कार्ड 11 रन्स. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक डीप मिड विकेट मधून हितेश पाटील चेंडू खाली येईल. त्याच्याकडून झालेली मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मंदारने इथे केला होता, परंतु वेळच्या वेळी कमलाकर दादले यांनी थांबवलंय. टीम सिलेक्शन आणि त्यामध्ये एखादा एक्सपिरियन्स प्लेअर असणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला मंदार यांनी आपल्या संघामध्ये कमलाकर दादले या हार्ड हिटर फलंदाजाला घेतले. तो विकेटच्या बिहाइंड सुद्धा राहू शकतो, सामन्याची चित्र हलवू शकतो आणि आपला एक्सपिरियन्स सुद्धा काही काळ वापरू शकतो आणि अशा वेळेला त्याला घेतलंय आणि त्यांनी करून दाखवलंय की फलंदाजी कशी करायची पॉवर प्लेमध्ये. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. स्वतः कर्णधार या वेळेला स्ट्राईक एंडला. कौस्तुभचा सामना करण्यासाठी एलबीडब्ल्यूचा लाऊड अपील. थोडा अंशी का होईना थोडासा विकेट मिस असं पंचाने सांगितलेलं आहे. लेग बाय स्वरूपाची ही धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता ज्यामध्ये गती जास्त होती, जबरदस्त गती आणि त्या गतीचा पूर्णपणे वापर करत असताना कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मॅन फ्रॉम परूरफडा या गावातील छोटा खेळाडू. पाणी गाडीचा आरसा गाडीचा जी 4 व्हीलर आहे तिचा मिरर चमकतोय. कपडा टाका. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर दी विकेट विदाउट लॉस आहे. खारेपाट 11 जो की गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय त्यांनी आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या साईडची साइड स्क्रीन लावले तरी सुद्धा थोडंसं उजेड येतोय आणि ते फ्लॅशेस त्यामुळे डिस्टर्बन्स क्रिएट होतोय बॅटरना आणि अशा वेळेला त्या प्रेक्षकांनी किंवा ज्यांची कोणाची ती कार आहे बाईक आहे त्यांनी ती काढून टाकायची आहे. 4 व्हीलर आहे. थँक्यू. 4 व्हीलर काढून टाकायची आहे. स्विफ्ट आहे का अडकलेली आहे. सो कपडा टाका. चला कमलाकर दादले स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर दुसरा चेंडू डीप मिड विकेट मध्ये खेळला. तिसरा चेंडू त्यांनी अगदी डीप कव्हर मध्ये खेळलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कालचा दिवस जबरदस्त होता. कालच्या दिवसातील शेवटची मॅच सर्वांना आठवत असेल की काय जबरदस्त पद्धतीने तनिष स्पोर्ट्स वागरण संघाने तो सामना जिंकला आणि खरोखरच निखिल पाटील आणि त्याचा भाऊ त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर निखिल पाटील त्या स्क्वॉड मध्ये नव्हता आणि त्याच वेळेला जबाबदारी मिळाली विक्रम थळे आणि ओमकार पाटील यांना की संघाला सांभाळण्याची आणि अशा वेळेला त्या दोघांनी करून दाखवलं. आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स, आपल्याकडे असणारं स्किल आणि आपल्यामध्ये संघाला पुढे नेण्याची धमक या सर्व गोष्टींचा मेळ साधून त्यांनी आपल्या संघाला सुपर 12चं तिकीट दिलं होतं. आजच्या दिवसामध्ये कोणते 4 संघ सुपर 12चं तिकीट
प्राप्त करतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये 13 धावा. कमलाकर दादले स्ट्राईक एंडला कौस्तुभचा सामना करण्यासाठी सज्ज आणि अशा वेळेला लोअर फुल टॉस बॉल तो सुद्धा आउटसाइड द ऑफ स्टंप होता. मिड विकेट रिजन मध्ये हितेश चेंडू खाली येईल. पहिल्या षटकाची समाप्ती विदाउट लॉस 14 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. डबल एंडने तुम्हाला खेळायचं आहे आणि अशा वेळेला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. तसं पाहिलं गेलं तर आता दुपारचे जवळजवळ 1:15 वाजलेला आहे आणि 1:15 वाजल्यानंतर जेवणाची वेळ काहीकांची होते, न्याहारीची वेळ होते. थोडंसं नाश्ता करून काही लोक इथे आलेले असतात. परंतु परुरपाडा गावातून एक असे प्रेक्षक येतात ते दरवेळेला मोठ्या मॅचेस असल्या किंवा मॅचेस कोणत्याही असू द्या, मग ते अगदी सकाळी न्याहारी करून येतात घरून आणि बघ पूर्णच्या पूर्ण दिवस याच मैदानावर अगदी मैदानाच्या फेऱ्या फक्त मारत असतात आणि सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी सन्मानित किंवा त्यांना मोटिवेट करत असतात. यस, लाल टोपी घातलेले आमचे काका, लाल टोपी वाले जोशी काका गव्हर्नमेंट सर्वंट होते पण रिटायर झालेले आहेत आता आणि क्रिकेटच्या मैदानावर राहणं त्यांना जास्त आवडत असतं. आणि असे दर्दी क्रिकेट रसिक असतात ना की प्रत्येक वेळेला मैदानावर येतात, कोणी नसू द्या पण मी येणार हे निश्चित असतं. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः कर्णधार खारेपाटी 11 या संघाकडून करण तोडणकर मॅन फ्रॉम धोकवडे यावेळेला गोलंदाजी मार्कवर येणार. समोर मोस्ट सिनियर प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात कमलाकर दादले. कमलाकर यांनी खेळलेला हा फटका हवेमध्ये आहे, जास्त काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चाचपडले होते, पुढे जाऊ की मागे जाऊ या विवंचनेमध्ये असताना निश्चितपणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या ज्या पद्धतीने गुन्हेगाराला पकडतात तशाच पद्धतीने या चेंडूवर त्याने पकड बनवली आणि फलंदाज कमलाकर दादले इज गॉन. ते 7 बॉल त्यामध्ये 1 विकेट त्यामध्ये 15 धावा आणि करण तोडणकरने आल्या आल्या कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीला अनुसरून 1 विकेट प्राप्त केलेली आहे आपल्या संघासाठी. मंदार म्हात्रे हे झंझावात आहे, कधी बरसलं कधी फुटलं तर मात्र कोणताही गोलंदाज येऊ द्या त्याला सळो की पडो करून सोडत असतात. आणि अशा वेळेला युवा सेना पोयनाड संघाचं नेतृत्व करत असताना ते पाहायला मिळत आहेत. परंतु कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल ज्या वेळेला या मॅच मध्ये रंगलेलं आहे आणि त्याच वेळेला करण तोडणकरने आपला युवा जोश त्यांच्या समोर पेश केला होता. युवा सेना 11 पोयनाड त्यांच्या विरोधामध्ये खारेपाट चॅम्पियन्स या त्यांच्या नावामध्ये जे चॅम्पियन्स नाव आहे ना ती चॅम्पियनची एक दावेदारी पेश करत असताना पाहायला मिळालेले आहेत. 1 धाव आलेली आहे 16 धावसंख्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मृण्मयसाठी टाकलेला हा बॉल त्याला फक्त दिशा दाखवायची होती, काम चोख केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4. हार त्याच्यावर पाहायला मिळाला होता आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याची नामी संधी. आहा, ये क्या हुआ. पण अभिराज वेळच्या वेळी पोहोचला त्यामुळेच मृण्मय पलव मैदानाच्या बाहेर आघारी परतणार आहेत.
जागृती थळ संघाकडून तो बिलॉंग करतो आणि संघाला सांभाळण्याची किंवा संघाचे धुरा सांभाळण्याची जबाबदारी या खेळाडूंनी या सीझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. परंतु या मॅचमध्ये सुद्धा तीच जबाबदारी तीच रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या अंगाखांद्यावर त्याला घ्यावी लागेल, तरच आणि तरच या सामन्यामध्ये ते 70 पार जाऊ शकतात. मंदार अजूनही आहे आणि मंदारसानी टाकलेला हा बॉल स्लोवर ऑन होता त्या फसव्या चेंडूवर. इथे मात्र जाळ्यामध्ये अगदी बिलकुल योग्य पद्धतीने अडकवलं. लगातारच्या 2 विकेट मॅच टर्न अँड ट्विस्ट मध्ये बदललेली आहे. विकेट क्रमांक 2 करण तोडणकर याच्या नावावर. आला तर तो त्यावेळेला हॅट्रिकच्या उंबरड्यावर असेल. 20 धावा, एक रनआउट आहे, सॉरी. सो निश्चित पण मॅचला पूर्णतः बदलण्याचं त्यांनी निश्चित काम केलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सूरज पाटील या गोलंदाजाचं आगमन होत आहे. अलिबाग एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आपल्या फिरकीच्या तालावर आपल्याकडे असणारा जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे तो वापरत असतो. कधी फलंदाजी, कधी गोलंदाजी, कधी क्षेत्ररक्षण आणि त्या सर्व गोष्टींची सांगड घालून तो योग्य खेळ मैदानावर पेश करत असतो. लेफ्ट हँड राऊंड विकेटने आला. पहिला चेंडू लोअर फुल टॉस टाकला. फलंदाज पोझिशन मध्ये नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी पाहिलं की इथे असा चेंडू टाकणं योग्य असू शकतो आणि ते ओळखलं सुद्धा. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने यावेळेला डावखुरा फलंदाज यशच्या विरोधामध्ये. आता गेल्या वर्षी यशने रोहामध्ये केलेली ती जबरदस्त फलंदाजी ती त्याला आठवावी लागेल, कारण हा यश उंच शरीरयष्टीचा आहे आणि त्याच्याकडं त्याच्या बॅटमधून ऑन साईडला खूप चांगले फटके येताना पाहायला मिळतात. फक्त त्याला चांगला स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे. अशा वेळेला 21 धावसंख्या 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना ही परिस्थिती त्याच्यासाठी अनुकूल आहे आणि याच परिस्थितीमध्ये तो स्वतःला सिद्ध करू शकतो आणि त्यांनी सिद्ध केलं नाही तर मात्र संघ युवा सेना 11 पोयनाड हा संघ मात्र अडचणींचा सामना करू शकतो. आणि अशा वेळेला स्लोवर वन त्याला पिक करता आलेलं नाहीये. विकेटच्या बिहाइंड जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. आणि त्याच्या तालावर नाचवताना पाहायला मिळालाय आणि हेच करताना पाहायला मिळतं. म्हणजे तो लेग कटर कधी कधी टाकतो, ऑफ कटर टाकतो, कधी कधी यॉर्कर टाकतो, कधी कधी फास्टर वन, स्लोवर वन. आणि या मिश्रित गोलंदाजीमुळे बॅटर प्रिडिक्ट करू शकत नाही की सूरज पाटील कधी कोणता चेंडू टाकेल. आणि अशा वेळेला यश पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉल पडल्यानंतर गिरकी घेतोय. बॅटच्या कडेला स्पर्श झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फलंदाज बाद. स्वॅग हा वेगळा असतो. काही खेळाडू हे आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी जाणले जातात. तसाच खेळाडू जर्सी क्रमांक 19 मैदानामध्ये बॅटिंगसाठी जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. विशाल निषाद. तसं पाहिलं गेलं तर महेंद्रसिंग धोनीची कदाचित आठवण होते. दिग्वेश राठी, सॉरी, दिग्वेश राठी मैदानामध्ये येतो. आता पाहणी अशा पद्धतीने करतोय
तटबंदी जर तोडायची असेल तर एक मोठा स्ट्रोक घेणं त्याच्या बॅटमधून फार गरजेचं आहे. संघ अडचणींचा सामना करतोय. सूरज, ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीवर घरंगळत गेलाय. विवेक तिथे आहे, जोपर्यंत फील्ड करेल आपल्या घरच्याच मैदानावर एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल डबलने धावसंख्येमध्ये मोठी वाढ जरूर होणार नाहीये. साई साखरकरला इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील, पण या ओव्हरमध्ये घेईल की नेक्स्ट ओव्हरमध्ये घेईल हे येणारा काळ आणि येणारी वेळच सांगून जाईल. पुन्हा एकदा सूरज सरळ खेळलाय, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला जातोय सर्वेशच्या माध्यमातून आणि रनआउट साई साखरकर होतोय. झेल सोडला परंतु साई साखरकर रनआउट माघारी परतेल. बोलवतील आयोजक त्या दिवशी तुम्हाला यावं लागेल. त्यामुळे खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे, मैदान सोडून कुठेही जायचं नाहीये. आणि अशा वेळेला संघाची पडझड झालेली आहे ती थांबवण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय अभिषेक नाईक आबू, मॅन फ्रॉम जिराट. खूप लेट आलाय असं मी म्हणेन, परंतु तीच वेळ खरं तर त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक दयनीय विचित्र परिस्थिती फलंदाजी करणारा युवा सेना 11 पोयनाड या संघाची पाहायला मिळते. घाई झाली खूप फलंदाजीमध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या आणि अशा वेळेला दुसऱ्या षटकापासून खूप घाई झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज करण बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये घरंगळत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. करण टोडणकर याचा जर स्पेल तुम्ही पाहिलात, पहिले 7 बॉलमध्ये 7 धावा खर्च करून 2 विकेट्स त्याने मिळवलेले आहेत. आणि यावेळेला आबू कशा पद्धतीने कामगिरी करतोय याकडे संपूर्ण अलिबाग तालुक्याचं लक्ष राहणार आहे, कारण हा आबू नेहमीच चमकदार कामगिरी करण्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो आणि त्याची ओळख सुद्धा तीच आहे, आक्रमक आबू. यॉर्कर, यॉर्कर चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा थोडेसे फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा, 5 विकेट्स, 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. करण तोडणकर पुन्हा एकदा आणि अशा वेळेला फलंदाजाने केलेला एक जबरदस्त प्रयत्न आणि त्यामध्ये स्ट्रोक सिलेक्शन किंवा कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल थोडंसं चांगलं झालेलं नाहीये असं आपण म्हणूयात. आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने हळूहळू होले होले पुढे सरकताना 30 धावा 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. या ओव्हरमधील 3 बाकी आहेत, 3 मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत आबू. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतील, रोखतील, थांबवतील आणि अशा वेळेला ही 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झालेला आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 31 वर जाऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. युवा सेना 11 पोयनाड संघ अडचणी आणि अडचणी यांचा सामना करत असताना पाहायला मिळते. यावेळचा लोव फुलटॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक निमिष आहे, चेंडू अनएक्सपेक्टेड खाली राहिला त्यामुळे निमिषच्या पायावर नशिबाने आदळला, अन्यथा चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर गेला असता. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. अडचणी येतात त्या तुमच्यातील क्वालिटीज किंवा तुमच्यातील गुणांची ओळख करून देण्यासाठी येत असतात असं नेहमी म्हटलं जातं. त्या अडचणी जर आल्या नाही
तर माणूस म्हणून तुम्हाला माणूस म्हणणं हे कधीतरी चुकीचं ठरू शकतं. आणि अशा वेळेला लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डीप मिड विकेटमध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, मोठ्या चपळाईने चेंडू खाली आलेले आहेत. जोपर्यंत फेकी करतील पुन्हा एकदा एक धाव स्कोर कार्डमध्ये जमा होईल. आणि एकेरी दुहेरी धावांच्या संगमानंतर धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज करण तोडणकर याचं कौतुक किती करू तितकं थोडं राहणार आहे, कारण या स्वतः कर्णधाराने जबरदस्त स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. टायमिंग इट्स ओके सर, अगदी वेळेमध्ये चेंडू टाकले. तर त्याचं कारण काय की करण तोडणकर यांनी फक्त आणि फक्त सिंगल 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 धावा खर्च केलेले आहेत. जास्त धावपळ झाली नाही, टाइमपास झाला नाही आणि खरोखरच खूप सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि अशा वेळेला शेवटच्या षटकामध्ये जय हनुमान बेलपाडा संघाचा रोशन पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. आता या रोशनचा मी किस्सा बऱ्याच मैदानावर सांगत असतो की ज्या वेळेला करिअरचा विषय आला त्याने क्रिकेटला 2 वर्ष रामराम ठोकलं आणि स्वतःच्या करिअरसाठी फोकस्ड राहिला, करिअर बनवलं आणि रायगड पोलीस दलामध्ये आता तो कार्यरत आहे. सध्या हमरापूर विभागामध्ये तो ड्युटीवर असतो. आणि अशा वेळेला ज्या वेळेला पुन्हा एकदा क्रिकेटचा विषय येतो तेव्हा सुद्धा तो त्या क्रिकेटच्या खूप जवळ येताना पाहायला मिळाला. आणि खरोखरच आपल्या गावच्या संघासाठी चांगली कामगिरी केल्यामुळे या लीग स्पर्धेमध्ये त्याची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक, खोलवर टप्प्याचा बॉल, तेज तरारचा भन्नाट वेगाचा विवेक चेंडू खाली जोपर्यंत पोहोचेल एक धाव निश्चितपणे मिळणार. लोव फुलटॉस होता, टप्पा जमिनीवर टाकणं हे चांगलं असतं असं नेहमी म्हटलं जातं. बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज विशाल निषाद याने केला होता, परंतु त्याचा फायदा जास्त त्याला मिळालेला नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 धावा स्कोर कार्डवर. मोठा फटका ज्याची नितांत आवश्यकता होती तो आलाय अभिषेक नाईक याच्या बॅटमधून. षटकार. होतो की हा याला लेट पाठवलंय. 5 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये 7-8 विकेट्स केल्यानंतर त्याला पाठवलं आणि अशा वेळेला स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका, गुंडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा हा ट्रेड चव्हाण सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजक कल्पेश पाटील यांना करत असताना. आणि या वेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा स्वॅग से करेंगे इनका स्वागत असं म्हणत चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, आर पार, सीमा पार. षटकार. एक चौकार मारून धाव संख्येला 50 पार पोहोचवलेला आहे. कुठे होती मॅच, कुठे आले मॅच, कुठे होती धावसंख्या, कुठे आणले धावसंख्येला. यावेळचा बॉल, आहा बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय, बाहेरचा बॉल. मैदानाच्या बाहेर अभिषेक नाईक अबूला पाठवेल, कारण बॅटच्या कडेला बॉलने किस केलेला आहे आणि सूरज पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. फलंदाज बाद.
3 मोठे फटके, त्यानंतर विकेट, सुटकेचा श्वास सोडलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि तो फेस करण्यासाठी गेलाय चैतन्य. आणि अशा वेळेला धावसंख्या 51 या धावसंख्येवर आहे. 6 विकेट्सचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केल्यात आणि या 17ला अजून धावसंख्येमध्ये बदलित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. आणि अशा वेळेला रोशन शेवटचा बॉल घेऊन आला. एक विकेट जरूर मिळवलेली आहे, पण पाहूया शेवटच्या बॉलवर काय होते. चैतन्य राऊत स्ट्राईक एंडला, शरीरयष्टी मजबूत आहे, मजबूत फटकेची अपेक्षा असेल. आणि अशा वेळेला बॅटर फिरवलेली आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मोठ्या चपळाईने चेंडू खाली आले. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आणि खराब थ्रो, पण गॅदरिंग चांगलं झालेलं आहे. आणि अशा वेळेला दुसरी धाव घेत असताना फलंदाज 2 धावा झालेत का? ओके, रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग टीमच्या माध्यमातून. चेक करायचं आहे. एक तर पूर्ण झालेली आहे, म्हणजे 52 तर झालेले आहेत. 53 किंवा 54 अशा पद्धतीचं धावफलक असू शकतो. परंतु गोलंदाजी करणारा जो गोलंदाज होता रोशनने खूप जास्त धावा खर्च केल्यात असं आपण म्हणूयात. गोलंदाज स्वतः कर्णधार करण तोडणकर यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्या संघामध्ये 2 एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, अर्थातच हितेश पाटील आणि सूरज पाटील. या पाटील बंधूंच्या फलंदाजीने जर मदत केली खारेपाट चॅम्पियन्स या संघाला, तर निश्चितपणे पहिल्या पायरीवर ते निश्चितपणे कॉन्फिडंटली जाण्याचा प्रयत्न करतील. 53 की 54 हे मात्र गुलदस्त्यात आहे. तो गुलदस्ता इट्स नॉट आउट, म्हणजे या चेंडूवर 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने 53 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं टार्गेट असणार आहे. संघ नायकांनी टॉस करण्यासाठी मंचाच्या समोर यायचं आहे. अलिबाग विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय लगेचच टॉस करण्यासाठी मंचाच्या समोर यायचं आहे. प्रसाद 11 अलिबाग संघाचा संघ नायक इथे आलेला आहे, प्रदीप स्पोर्ट साखर. ओके, थँक्यू सो मच. मी राकेश चव्हाण सर तुम्हाला विनंती करतोय या सामन्याचं नाणेफेकी तुम्ही करायचं आहे. एका बाजूला अक्षय म्हात्रे आबू, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पाटील पेंट्या. मान्यवर राकेशजी चव्हाण यांच्या हस्ते टॉस होतोय. टेल कॉल केला होता आणि टेल आलाय. प्रसाद 11 अलिबाग संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन फक्त सांगायचं आहे. फील्डिंग करू. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द सेंटर. प्रसाद 11 won the toss and they have decided to ball first. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा आणि या स्पर्धेचा आस्वाद घेत रहा, कारण अलिबाग बिग बॅश लीग या तीनविरेच्या मैदानावर अगदी अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावर वेगवेगळे इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेली आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सौरभुरे. धन्यवाद कपिल ठाकूर. आज मात्र आपण पाहतोय एक चांगल्या लढती मैदानावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत सर्व सामने चेस झालेले पाहायला मिळाले.
जिंकण्यासाठी फक्त 54 धावांचं टार्गेट आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना रंगला होता, प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध बॉस फायटर साखर. या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. त्या सामन्यामध्ये 54 धावा या चेस केल्या गेल्या होत्या. पाहूया दुपारच्या सत्रामध्ये खारेपाट चॅम्पियन या 30 चेंडूंमध्ये 54 धावा आरामात पूर्ण करतायत की युवा सेना 11 पोयनाड हा संघ या धावा रोखण्याचं काम करतायत. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, अचूकता इथे गोलंदाजीमध्ये दाखवावी लागणार आहे. तर गोलंदाजीसाठी आलाय पहिलं षटक घेऊन तनिष भाटे, एक उदयनमुख खेळाडू, नौखा गोलंदाज. पाहूया तो दमखम येते मात्र या तीनविरेच्या मैदानावरती त्याला जरूर दाखवावं लागणार आहे. पाहूया तनिषने या मोसमामध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय आणि त्यालाच प्रभावित होत असताना इथे मंदारने त्याला आपल्या संघामध्ये एक पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया तनिष भाटे या षटकामध्ये मात्र गोलंदाजी कशा रीतीने करणार. समोरचा फलंदाज आहे स्ट्राईक एंडवरती सर्वेश पाटील आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज निमिष पाटील. निमिष पाटील आणि सर्वेश पाटीलची ही जोडी आपण पाहतोय. मॅन फ्रॉम सागाव सर्वेश पाटीलला आपण पाहतोय, कारण खंडाळा पंचक्रोशी विभागामध्ये सर्वेशने सुद्धा आपण पाहिलं असाल ना, खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा सर्वेशने अगदी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या संघासाठी नेहमीच तारणहार ठरणारी भूमिका सर्वेशने आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी करून दाखवली आहे. पाहूया समोर गोलंदाज तनिष भाटे, एक नौखा गोलंदाज आहे. पाहूया इथे गोलंदाजी कशा रीतीने करतोय. राईट आर्म राऊंड विकेट, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस, इनसाइड आउट फटका खेळला यशने, ते मात्र सोडलाय झेल. कॅच किती महत्वाचा आहे तुम्हाला वारंवार या मैदानावरती अनुभवायला मिळालंय. दुसरा सामना तुम्हाला माहिती असेल, परी हॉलिडेज प्रदीप स्पोर्ट साखर. ऋषिकेशने कॅच सोडला, वैभवने त्यानंतर 2 6 मारले. मॅचचं मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालं. पहिल्या चेंडूवरती येथे तनिष भाटेला एका मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असती, मात्र कॅच ड्रॉप. 2 धावांनी येथे सुरुवात झाली. राईट आर्म राऊंड विकेट तनिष. यावेळचा चेंडू फुल टॉस, सोडणार नाहीये. चेंडू जाईल सर्वेश पाटीलच्या बॅटमधून, येतोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, चौकार. येथे मात्र दिशेवरती टप्प्यावरती येथे गोलंदाजाला काम करावं लागणार आहे. यावेळचा चेंडू मात्र ओव्हरपिच. सर्वेश पाटील कुठल्याही पद्धतीने सोडणार नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आपण पाहतोय बऱ्याचशा मैदानांवरती ओपन प्रॅक्टिस सध्याच्या घडीला बंद झाल्यातच जमा आहे. ओपन प्रॅक्टिस बंद झाल्यामुळे आपण पाहतोय कॅचिंग प्रॅक्टिस होत नाहीये, त्यामुळे असंख्य कॅच इथे मैदानावरती सुटले जातात. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस, नो बॉलचा इशारा पंचांकडून. कॅच येथे पकडून मात्र काही फायदा नाहीये. नो बॉलचा इशारा. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजांकडून वारंवार चुका होत आहेत. येथे मात्र फुल टॉस, परंतु हा फुल टॉस चेंडू येथे मात्र अधिक फुल टॉस गेलाय. मात्र तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय सोपवण्यात आलाय. या चेंडूवरती कॅच तर जरूर पकडला गेलाय, परंतु तिसरे पंच येथे आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. 54 धावा रोखायचं म्हटलं ना की पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नक्कीच चांगले गोलंदाज असणं गरजेचं आहे. ओके, तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. नो बॉल. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल देण्यात आलाय आणि इथे मात्र नो प्लस इथे 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे. धावसंख्या इथून एकूण 2 ने इथे वाढणार. 14 धावा धावफलकावरती आणि येणारा चेंडू फ्री हिट असणार. बघूया, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. तनिष भाटे, मॅन फ्रॉम थर्ड.
एक नौखा गोलंदाज आणि नौख्या गोलंदाजालाच पहिलं षटक देण्यात आलंय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट जवळपास मिळवली तर जमा होती, परंतु कॅच ड्रॉप झाली. स्ट्राईक एंडवरती बॅटर आता मात्र पोहोचलाय निमिष पाटील, मॅन फ्रॉम नौखार. बघा निमिष पाटीलची सुद्धा लीग स्पर्धांमध्ये आपण जिगरबाज खेळी नेहमी पाहत असतो. पाहूया हा चेंडू. यावेळचा चेंडू मात्र तनिष कडून चांगला आलाय, कारण ह्या चेंडूची अपेक्षा होती, ती अपेक्षा मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. चेंडू डॉट येतोय. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय, अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 54 धावा रोखायच्या म्हटलं ना तर गोलंदाजी क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाड्यांमध्ये येथे मात्र युवा सेना पोयनाड संघाला भरीव अशी कामगिरी करावी लागणार आहे. यावेळच्या चेंडूवरती कट मारलाय. पॉइंट मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून येतोय चेंडू, सीमा रेषा बाहेर, चौकार. धन्यवाद. निमिषला थोडंसं रूम दिला, थोडासा गुडलेनवरचा चेंडू, परंतु रूम मिळाला होता आणि त्या चेंडूवरती चौकार इथे वसूल केलाय. 18 धाबा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू खराब. फुल टॉस चेंडूवरती येते मात्र फुल टू वसूल केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, षटकार. राहुल जैन दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक, P2चं हे षटक. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र पॉवर प्लेच्या बाहेर असतील दुसऱ्या षटकासाठी. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना, राहुल जैन आहे. येथे फ्लाय स्लिपमध्ये कमलाकर दादले आहे. बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, मिड ऑफमध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑनमध्ये आणि डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. विनंती आहे ते पतंग जो कोणी उडवतोय ना, तर ते थोडंसं मैदानाच्या बाहेर इथे उडवायचं आहे. बघूया हा चेंडू. ह्या चेंडूवरती लीडिंग एज येथे लागली होती. एजंट टेकन मात्र विकेट कीपर कडून कॅच ड्रॉप. अगदी साधा कॅच होता, साधा कॅच येते मात्र ड्रॉप झालाय. 54 धावा रोखायच्या असताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. निमिष 10 धावांवरती, सर्वेश खेळतो वैयक्तिक 13 धावांवरती. गोलंदाज राहुल या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला हा चेंडू. जमिनीला दोन्ही हात पंचांनी येथे समांतर केलेत. धावा मिळतात अवांतर. 25 धावा, 25 रन्स. 25 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी येथे 29 धावांची गरज आहे. कडक गोलंदाजी करावी लागणार आहे, भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे ती पोयनाड संघाला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. सलग 2 चेंडू येथे वाईड टाकले जात आहेत. या अशा प्रकारच्या धावा गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं खर्च करणं संघासाठी खूपच महागात ठरू शकते. अचूकता इथे दाखवावी लागणार आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. गुडलेनवरती अचूक टप्पा असेल तर विकेट मिळण्याचे चान्सेस आहे. चांगला यॉर्कर टाकणं गरजेचं आहे. पायामध्ये यॉर्कर पडणं खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या गोष्टी इथे गोलंदाजांनी करणं इथे मैदानावरती गरजेचं असणार आहे, जर या 54 धावा रोखायच्या असतील तर. मागील तिन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं ना, तर तिन्ही सामन्यांमध्ये धावा चेस झाल्यात. कालच्या दिवसांच्या मॅचेस आपण जर 5 पाहिल्या ना, तर 5ही सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल फलंदाज. सर्व्हिसचा इथे संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद.
पहिला गडी बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती ऋतिक झावरे, एक डेंजरस फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज इथे मात्र मैदानावरती वन डाऊन साठी आलाय. सामना तसं पाहिलं तर गोलंदाजांना इथे मात्र खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे. फलंदाजीसाठी हे मैदान खऱ्या अर्थानं पोषक आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर सर्व बॅटर्सने इथे काही बॅटर्सने इथे मैदानावरती जरूर आपल्या अचूक फलंदाजीने इथे दाखवून दिलंय. विनोद मागील सामन्यामध्ये, त्या मागील सामन्यामध्ये किशोरने चांगली खेळ केली, वैभवने चांगली खेळी केली. पहिल्या सामन्यामध्ये येथे पिंट्या आणि प्रसादने चांगली कामगिरी केलेली आपण पाहिली. ओके, या चेंडूवरती गोलंदाज येथे मात्र दिशाहीन गोलंदाजी करतायत. वाईड लाईन वरती यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न येते मात्र या षटकामध्ये तब्बल 3 वेळेला असफल झाला. चेंडू येतोय वाईड. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. 27 धावा, 27 रन्स. ऋतिक झावरे, एक डेंजरस फलंदाज. स्ट्राईक एंड वरती राहुलच्या ह्या चेंडूवरती फ्लॅट मारलाय मात्र डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येथे मात्र झेल सोडतायत. कॅच ड्रॉप होतोय. कॅच ड्रॉप होऊन येथे मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. मध्ये या सामन्यामध्ये 3 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेत. दिशाहीन गोलंदाजी. तब्बल 4था वाईट चेंडू राहुल जैनने या षटकामध्ये फेकलाय. आता मात्र सामना थोडासा झुकत चाललाय. खारेपाट चॅम्पियन या संघाच्या समोर 22 धावांची अजून आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. ती मात्र इथे गरज गोलंदाज पूर्ण करत नाहीयेत. क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळत नाहीये. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, जसे आपण अभंगाच्या एक ओळीमध्ये जरूर ऐकतोय. पाहूया चेंडू. या वेळचा चेंडू सुद्धा खराब. तब्बल 5 वेळेला गोलंदाजाने येथे मात्र या षटकामध्ये वाईट चेंडू फेकलेत. खूप मोठं षटक जाणार. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 33 वरती. 33 रन्स. सामना आता मात्र आपल्या बाजूने आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावांची गरज असणार आहे. चेंडू खूप कमी शिल्लक आहेत. चेंडू खूप जास्त शिल्लक आहेत. ओके, चेंडू. यावेळचा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेला कबरच्या दिशेने. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 34 धावा. आतापर्यंत 4च चेंडू झालेले आहेत. 4च चेंडू स्कोरशीट वरती लागलेले आहेत. कारण गोलंदाजाने तब्बल 5 चेंडू वाईट टाकलेत. खूप मोठं षटक. आतापर्यंतच्या या अलिबाग बिग बॅश लीग 2026 मधलं हे सर्वात मोठं षटक ठरतंय. 3 वाईट टाकलेले आपण आतापर्यंत पाहिलेत, परंतु 5 वाईट खूप इथे मात्र लांब लचक षटक येथे झालंय. 20 धावांची अजून आवश्यकता. निमिषने या चेंडूला इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट येथे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 कॅच सुटले. त्यानंतर अशा पद्धतीने अगदी साधा सोपं क्षेत्ररक्षण होत नाहीये. पराभवाच्या छायेमध्ये येथे संघ पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू फुल टॉस. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिटची गरज. बॅकअप येथे मात्र मिळत नाहीये. चेंडू जाणार ओव्हर थ्रोच्या. येथे मात्र मिळत आहेत 2 धावा. काय चाललं हे मात्र युवा सेना 11 पोयनाड या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खूपच खराब क्षेत्ररक्षण. खूपच मिसअंडरस्टँडिंग येथे टीम मध्ये पाहायला मिळते. कारण ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच रोखाव्या लागणार आहेत. विजय मिळवायचा असेल ना तर विजय मिळवण्यासाठी मित्रांनो मी तर म्हणेन ना कमीत कमी चुका करणं हे तुम्हाला पहिलं कारण असू शकतं विजय मिळवण्यामध्ये. जो संघ कमीत कमी चुका करेल ना तो संघ इथे विजय होईल. तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. टीम मध्ये ते मात्र ते वातावरण बनवणं खूप गरजेचं असणार आहे.
तुमचं टीममध्ये नक्कीच चांगलं संभाषण होणं गरजेचं आहे, एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर चांगल्या होत असतील ना तर तुमच्या नावावरती विजय हा टॅग लागू शकतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावांची गरज. गोलंदाज अभिषेक नाईक इंजर्ड असताना इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती येतोय. पायाच्या इंजरीने तो नक्कीच त्रस्त आहे, परंतु त्रस्त असताना क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली निष्ठा इथे तो मैदानावरती जरूर दाखवत असताना राईट आर्म राऊंड विकेटने पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती सुरुवात आणखीन एक खराब चेंडूने झाली आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. 41 धावा जिंकण्यासाठी फक्त अजून 13 धावांची गरज आहे. खारेपाट चॅम्पियन टीमच्या ओनर्सनी येथे मात्र करण तोडणकर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज 3 विकेट मिळवल्याबद्दल. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा सिंगल धाव सन्मान दिला या चेंडूला ऋतिक झावरे या फलंदाजाने. सिंगल धावेने धावफलक वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 42 वरती. 42 रन्स. फक्त 12 धावांची गरज आहे. निमिष पाटील आतापर्यंत 16 धावांवरती खेळतोय. करंट रन रेट आपण पाहतोय 19च्या सरासरीने आपण पाहिलं ना तर आतापर्यंत धावा इथे स्कोरशीट वरती आल्यात. कारण 20च्या सरासरीने इथे 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 24 तनिषने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये राहुल जैनने तब्बल 16 धावा खर्च केल्या. 42 धावा जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची गरज. अभिषेक नाईकचा हा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. ते आपण पाहिलं ना तर फलंदाजाने या चेंडूवरती टान्स चेंज केला होता. स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप यामध्ये सुद्धा स्ट्रोक मध्ये फरक आहे. ज्या वेळेला आपण पाहतो फलंदाज आपला टान्स चेंज करतो ना तो स्विच हिट, आणि फक्त बॅटची हँडल चेंज करून जो स्वीप मारला जातो ना तो रिव्हर्स स्वीप. ओके, हा चेंडू निमिषला हा चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग स्टंप. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या 43 वरती. चेंडू आपण पाहिला ना तर रिप्ले मध्ये लेग स्टंप यष्टी येथे मात्र थोडीशी मिस झाली आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा अभिषेकने सुद्धा या षटकामध्ये अतिरिक्त स्वरूपात खर्च केल्यात. अचूकता जरूर इथे दाखवावी लागणार आहे युवा सेना 11 खारे पोयनाड संघाला. या चेंडूवरती मात्र मोठा ब्लास्ट. चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषा बाहेर. निमिष पाटीलच्या बॅट मधून बेधडक धुरंदर षटकार. खऱ्या अर्थानं श्रेय जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. 1630 पर्यंत नक्कीच हा मुलूक आपल्या परकीयांच्या आक्रमणांनी आणि परकीयांच्या किंचाळ्यांनी नक्कीच होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्विच हिट रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. LBW फलंदाज येथे मात्र निमिष बाद होतोय. धन्यवाद. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. परंतु आपण जर पाहिलं ना आतापर्यंत 2.4 षटकच समाप्त झालेली आहेत. काय जबरदस्त इथे बॉलिंग केली आहे. कोण म्हणते इथे या मैदानावरती चांगली बॉलिंग करता येत नाही, परंतु ज्या खेळाडूने दाखवलं होतं आजच्या घडीला आपण जर आज दिवसभरातील जर गोलंदाजांचा लेखाजोखा जर पाहिला ना तर पहिल्या मॅचमध्ये पिंट्याने ते दाखवून दिलं होतं. त्यानंतर मानस पाटीलने येथे या मैदानावरती मेडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये फेकली होती. आजच्या दिवसामध्ये बंटी घुगेने सुद्धा दाखवलं होतं मी सुद्धा या मैदानावरती 4 विकेट मिळवू शकतो. कोण म्हणते फलंदाजांसाठी हे नंदनवन मैदान आहे. खेळपट्टी सुद्धा इथे चांगली आहे. चेंडूला टर्न मिळू शकतो या खेळपट्टीवरती. करण आलाय फलंदाजीसाठी.
कारण या चेंडूवरती खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत, मात्र चेंडूच्या बॅटची हलकीच एज. खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन करण यांच्या माध्यमातून विकेट डाऊन होते. गोल्डन डकचा शिकार तोडणकर. आणि शुद्ध कसे स्ट्रोक असतात ना, ते सूरज पाटील कडून आपण नेहमी पाहत असतो. स्क्वेअर कटचा फटका होता, डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या इथे पोहोचली 50 वरती. 50 रन्स. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 50वा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. एकही सामना आतापर्यंत आपण पाहतोय की शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आलेला नाहीये. कालच्या दिवसामध्ये मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सामने 2 आपल्याला पाहायला मिळाले होते. चांगल्या लढती कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. आता मात्र दुपारच्या सत्रानंतर येथे मात्र या मैदानाचा अंदाज बऱ्याचशा खेळाडूंनी घेतला असेल. मैदानावरती आपण पाहतोय ते हवा इथे थोडीशी तीव्र गतीने वाहते, त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन आता मात्र यानंतर जे सामने आपल्याला चांगल्या पाहायला मिळतील, चांगले होतील अशी आपण आशा बाळगूया. अलिबाग दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 आपण पाहताय. tenniscricket.in वरती ही यूट्यूब वरती स्पर्धा. जे जे प्रेक्षक यूट्यूब वरती जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, स्लॉक स्वीपचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. आणि संयमाने येथे फलंदाजी केली जाते, कारण त्यांना ठाऊक आहे आता विकेट टाकायच्या नाहीये, चेंडू खूप शिल्लक आहेत. थोडासा मैदानाचा अंदाज घ्यायचा आहे, या खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा आहे आणि इथे आपली बॅटिंग खऱ्या अर्थानं इम्प्रूव्ह हे दोन्ही फलंदाज करत असताना अगदी हलक्या हाताने फलंदाजी करतायत. या चेंडूवरती ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न. चैतन्य राऊत येथे गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली असती तर, दुसऱ्या षटकामध्ये अचूकता गोलंदाजी झाली असती तर अजून सामन्यामध्ये रंगतता पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. खूपच खराब गोलंदाजी झाली आहे ती युवा सेना पोयनाडा संघाकडून. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 8वा वाईट बॉल आणि 1 नो बॉल, एकूण 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात या खर्च झाल्यात. 52 धावांमधल्या 9 धावा या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेट मध्ये 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाने या चेंडूला फील्ड केले. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचले 53 वरती. जिंकण्यासाठी फक्त एका धाबेची आवश्यकता आहे, फक्त एका धाबेची आवश्यकता. खारेपाट चॅम्पियन, खऱ्या अर्थानं चॅम्पियन कामगिरी करत असताना मैदानावरती. यावेळचा चेंडू खराब, दिशाहीन आणि विजयी धाव धावफलकावरती वाईटची नोंदवली गेली आहे आणि हा सामना जिंकलाय खारेपाट चॅम्पियन या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. केतन पाटील, शंकरजी मोकल, केतनजी मात्रे यांनी हा स्पॉन्सर केलेला संघ खारेपाट चॅम्पियन या सामन्यामध्ये मात्र विजय होत आहे. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन.